नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एसटीतून या लोकांचा मोफत प्रवास होणार बंद। पहा काय झाला निर्णय। महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या। चला तर बघूया। मित्रांनो, एसटी महामंडळाने गेल्या वर्षीपासून अमृत योजनेद्वारे 75 वर्षावरील नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास योजना लागू केली होती। महिलांना तर अर्ध्या तिकिटात प्रवास सुरू केला होता, परंतु आता या कॅटेगरीच्या लोकांना ही सवलत बंद झाली आहे। कारण मित्रांनो, एसटीच्या गाड्यांमधून विविध समाज घटकांना सवलतीचा प्रवास घडविण्यात येत असतो, त्याचा फायदा अनेक समाज घटकांना होत असतो। आता एसटीने अलीकडेच महिलांना 50% सवलत जाहीर केली आणि ती अंमलबजावणीमध्ये सुद्धा चालू आहे। त्याचप्रमाणे 75 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांना संपूर्णपणे मोफत प्रवासाची सवलत दिली जात आहे, ते पण अंमलबजावणीमध्ये खूप छान चालू आहे। याचा सर्वजण फायदा घेत आहे। या सर्व सवलतीची प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून वेळेत केली तर एसटीला स्वावलंबी बनवायला वेळ लागणार नाही। परंतु आता एसटी महामंडळाने आता एका महत्त्वाच्या घटकाची सवलतीवर बंदी आणली आहे। एसटीचा निर्णय कोणाला आता अडचणीचा ठरणार ते बघणार आहोत। मित्रांनो, एसटी महामंडळाने गेल्या वर्षीपासून अमृत योजनेद्वारे 75 वर्षावरील नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास करण्याची मुभा दिली होती। त्यानंतर एसटीने अलीकडेच महिलांना एसटीच्या सर्व श्रेणीच्या बसेसमधून महिलांना अर्ध्या तिकिटा प्रवासाची सवलत जाहीर केली होती। त्यामुळे महिलांना प्रचंड फायदा झाला आहे। तसेच महामंडळाच्या प्रवाशांमध्येही वाढ झाली आहे। एसटी महामंडळ विविध 29 समाज घटकांना प्रवासात सवलत देत असते। याची भरपाई राज्य सरकार स्वतंत्र निधी देऊन करीत असते। आता मात्र नवे परिपत्रक काढण्यात आले आहे। मित्रांनो, या परिपत्रकामध्ये असे नमूद केले आहे की महाराष्ट्रामध्ये कुठे पण तुम्ही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस वाहतूक विभागाच्या 2018 सालच्या परिपत्रकानुसार एसटीतून सिंगल सेल, HIV बाधित आणि डायलिसिस व हिमोफिलियाग्रस्त रुग्ण आदींना विनामूल्य प्रवास सवलत देण्यात आली होती। पण ती आता या घटकांना निमआराम किंवा आराम या बस सेवेतून मोफत प्रवास करता येणार नाही। कारण सिंगल सेल, HIV बाधित आणि डायलिसिस व हिमोफिलियाग्रस्त रुग्णांना एसटीच्या केवळ साध्या बसमधून विनामूल्य प्रवास करता येणार आहे। त्यामुळे या दुर्धर आजारी व्यक्तींना एसटीच्या निमआराम, हिरकणी, वातानुकूलित, अश्वमेध, शिवशाही, शिवनेरी, शिवाई या बसमधून सवलत बंद करण्याचे आदेश महामंडळाचे महाव्यवस्थापक सीमा जगताप यांनी आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने महाराष्ट्र सरकारद्वारे देण्यात येत आहे। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।